शशिकांत कांबळे खून प्रकरणी संशयित सुशांत कांबळेसह 2 जणांची निर्दोष मुक्तता, ॲडव्होकेट महबूब बांडार। पूर्वीच्या वादातून दिनांक 21 सप्टेंबर 2016 रोजी हातकणंगले रुईफाटा जाणाऱ्या रोडवर तिळवणी गावच्या हद्दीत दगडाने मारहाण करून शशिकांत बबन कांबळे राहणार साचणी याचा खून केल्याच्या आरोपातील संशयित सुशांत उर्फ चकुला निवास कांबळे, सुरस अशोक कांबळे दोढे राहणार साचणी यांची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली। संशयितांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट महबूब बांडार यांनी काम पाहिले। सुमारे 1 वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून शशिकांत कांबळे यास हातकणंगले ते रुईफाटा या रोडवर अडवून त्याला मारहाण करून त्याच्या डोक्यावर दगड घालून खून केल्याच्या आरोपातील संशयित सुशांत व सूरज यांना हातकणंगले पोलिसांनी दिनांक 24 सप्टेंबर 2016 रोजी अटक केली होती। याबाबतची फिर्याद मयताचा भाऊ दीपक कांबळे यांनी दिली होती। तदनंतर न्यायालयाकडून यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती। सदर प्रकरणाची सुनावणी 13 जानेवारी 2023 पासून इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली। सरकार पक्षातर्फे फिर्यादी, सरकारी पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, नायब तहसीलदार, तपासी अधिकारी रावसाहेब रानळगर अशा एकूण 15 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले। हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीधर वाघ यांचीही महत्त्वाची साक्ष नोंदवण्यात आली। सरकार पक्षातर्फे विविध पंचनामे, ओळख परेड, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व फिर्यादी यांचे जबाबाआधारे जोरदार युक्तिवाद करण्यात आला। तथापि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार याचा जबाब घटनेनंतर 8 दिवसाने, ओळख परेड तब्बल 2 महिन्यानंतर खुनाचा हेतू सिद्ध होत नाही, घटनास्थळ हे गजबजलेले रहदारीचे ठिकाण, मात्र तात्काळ कोणताही साक्षीदार उपलब्ध होत नाही, ज्या तरुण भारतच्या पत्रकाराने अपघात झाला आहे असे पोलीस स्टेशनला कळवले त्याबाबत कोणतीही चौकशी नाही, घटनेच्या पूर्वीच फोटो काढले, मृतदेह व घटनास्थळावरील वस्तू या तब्बल 5 तास रस्त्यावरच पडून होत्या, सीएला मुद्देमाल हा उशिरा पाठवला, निव्वळ संशयावरून संशयितांना अटक केली आहे, हा युक्तिवाद संशयिताचे वकील ॲडव्होकेट महबूब बांडार यांनी मांडला। सदर युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने दोन्ही संशयितांची संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन